नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया गेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कर्नाटका सायन्स रुपीज 5,000 करोड MOU विथ गेल फॉर 1 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कर्नाटका गव्हर्नमेंटने गेल इंडिया लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? कर्नाटका स्टेटमध्ये 1 गिगावॅटच्या रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी इस्टॅब्लिश करण्यासाठी. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प Q4 रिझल्ट स्टँड अलोन प्रॉफिट आफ्टर टॅक्स राइजेस इयर ऑन इयर बेसिस टू रुपीज 1,081 करोड. डिव्हिडंड डिक्लेअर ॲट रुपीज 65 पर शेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टू व्हीलर मेकर कंपनी हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा स्टँड अलोन नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने इन्क्रीज होऊन 1,081 कोटी रुपये आला आहे. तसेच हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4%ने इन्क्रीज होऊन 9,519 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने 65 रुपयाचा फायनल डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारती एअरटेल Q4 रिझल्ट ॲडजस्टेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स 77% ग्रोथ इयर ऑन इयर बेसिस टू रुपीज 5,223 करोड. रुपीज 16 पर शेअर डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 432%ने इन्क्रीज होऊन 11,022 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर भारती एअरटेल लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 27%ने इन्क्रीज होऊन 47,876 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर एअरटेलने 16 रुपयाचा फायनल डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया सोलेक्स एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 55 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीने आपला रिझल्ट सुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी छोटी कंपनी आहे, त्याचमुळे ही कंपनी हाफ इयरली रिझल्ट डिस्क्लोज करत असते. तर मित्रांनो, या कंपनीचा सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 273 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 387 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 8 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 27 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर तिप्पटपेक्षाही जास्तीने आला आहे. चला आता बोलूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गार्डन रिच Q4 रिझल्ट डिफेन्स PSUज नेट डबल ऑन 62% रेव्हेन्यू जंप. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 118.9%ने इन्क्रीज होऊन 244.2 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 111.6 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 61.7%ने इन्क्रीज होऊन 1,642 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 1,015.7
कोटी रुपये. आणि मित्रांनो एवढंच नाही तर गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने 4 रुपये 90 पैसेचा फायनल डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. बोलूया अजून एका डिफेन्स कंपनीबद्दल जिचे नाव आहे HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. तर मित्रांनो HAL टार्गेट्स 3000 crore capex in financial year 2026, plans to monetize non-core land in दिल्ली. तर मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 3000 कोटी रुपयांचा कॅपेक्स करण्याचा. आणि मित्रांनो तसेच या कंपनीचा प्लान आहे दिल्लीमध्ये नॉन कोअर लँडला मॉनिटाईज करणे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. तर मित्रांनो टाटा स्टील प्लान्स कॅपेक्स ऑफ ₹15,000 crore इन फायनान्शियल इयर 2026. तर मित्रांनो टाटा स्टील लिमिटेडचा प्लान आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 15,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स करण्याचा. आणि मित्रांनो आपल्या 15,000 कोटी रुपयाच्या कॅपेक्समधून ही कंपनी फक्त 80% स्पेंड करणार आहे ऑनगोईंग प्रोजेक्ट्सवर जे इंडियामध्ये सुरू आहे, असे टाटा स्टील लिमिटेडच्या CEO अँड MD TV नरेंद्रन आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड चीफ फायनान्शियल ऑफिसर कौशिक यांनी सांगितले आहे. आता बोलूया MSCI इंडेक्सबद्दल. तर मित्रांनो MSCI रेजिक पेटीएम मे रिटर्न टू द स्टँडर्ड इंडेक्स प्रीमियर एनर्जीज टाटा टेक अल्सो इन कंटेन्शन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो MSCI इंडेक्समध्ये काय काय चेंजेस होणार आहे याची घोषणा उद्या म्हणजे 14 मे 2025 ला होणार आहे आणि हे चेंजेस लागू होणार आहे 30 मे 2025 पासून. तर मित्रांनो सोर्सेसच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की MSCI इंडिया स्टँडर्ड इंडेक्स मध्ये नायकाची पॅरेंट कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स, कोरोमंडल इंटरनॅशनल आणि 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड ॲड होऊ शकते. आणि मित्रांनो या 3 कंपन्या ॲड होऊ शकतात. यामुळे या 3 कंपन्यांमध्ये $660 मिलियन इन्फ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो MSCI इंडेक्समधून थर्मॅक्स लिमिटेड बाहेर जाऊ शकतो आणि याचमुळे अशी अपेक्षा आहे की थर्मॅक्स लिमिटेडमधून $120 मिलियन आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.